फ्लिपकार्ट आपल्यासोबत स्कॅम करतंय की गेम खेळतंय हेच मला समजत नाही. कारण मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी एक SSD ऑर्डर केली. मला थोडं अर्जंट होतं. मी लोकल शॉपने जनरली परचेस करत असतो, परंतु म्हटलं चला ऑफर पण आहे क्रेडिट कार्डला आणि दुसऱ्या दिवशी येणार आहे, त्यामुळे मी ऑर्डर केली. आणि आज आहे 22 ऑक्टोबर. तर मला नोटिफिकेशन आलं की डिलिव्हरी बॉय आउट झालेला आहे तुमचं प्रॉडक्ट डिलिव्हर करण्यासाठी. मग मी स्टेटस चेक करण्यासाठी आलो आणि पेमेंट मध्ये चुकून चालला गेलो पेमेंट डिटेल मध्ये. तर पाहतो तर काय, अरे पाहू शकता तुम्ही ऑर्डर डिस्काउंट जे हाईड केलेले आहेत आणि टोटल फीस जे हाईड केलेले आहेत, त्यावर मी जसंही क्लिक केलं तर येथे मला समजलं की ऑफर हँडलिंग फी म्हणजे टोटल फीस 216 रुपये हे हिडन चार्जेस आहेत जे आपल्याला हाईड करून ठेवलेले आहेत. त्यानंतर बघा ऑफर हँडलिंग फी 99 रुपये, पेमेंट हँडलिंग फी 18 रुपये आणि प्रोटेक्टेड प्रॉमिस फी 99 रुपये. हे चार्जेस कसले हो? आधी तर नव्हते. आधी तर चार्जेस न लावता तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या प्रोडक्ट आपल्यापर्यंत डिलिव्हर करत होते आणि तेही जीनियस प्रॉडक्ट. मी तर साधारणतः घेतच नाही, मी डायरेक्ट शॉपवर जाऊनच घेतो. परंतु म्हटलं चला एका दिवसात वस्तू येते, ऑफर पण आहे, त्यामुळे मी ऑर्डर करून घेतलं आणि चुकून आलो तर हे मला समजलं. तर तुम्ही पण एखादी गोष्ट ऑर्डर केली असेल तर प्राइस डिटेल मध्ये, पेमेंट डिटेल मध्ये खाली जाऊन एकदा नक्की चेक करा. हे हिडन चार्जेस तुम्हाला पण लावलेले आहेत का आणि हे तुम्हाला आधी माहिती होतं का? कमेंट करून नक्की कळवा.